महाराष्ट्र आवाज न्यूज. जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. एका महिलेसोबत तिच्या मित्रासमोर असं कृत्य होणं आणि इतरांनी त्याचं चित्रीकरण करणं हे विकृतीची परिसीमा दर्शवतं. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि समाजात तीव्र संतापाची लाट उसळणं अत्यंत स्वाभाविक आहे. या गंभीर प्रकरणाची सद्यस्थिती आणि पोलिसांची कारवाई खालीलप्रमाणे आहे. तपास आणि पोलीस कारवाई जलद. अटक सत्र. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि 15 संशयितांपैकी 14 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. घटनेतील एक प्रमुख संशयित अद्याप फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी वेगवेगळ्या पथकांद्वारे कारवाई करत आहेत. मोबाईलवर करण्यात आलेल्या चित्रीकरणाचा वापर ब्लॅकमेलिंग किंवा इतर कोणत्याही गैरकृत्यासाठी केला गेला आहे का याचीही तांत्रिक तपासणी पोलीस करीत आहेत. पुढील आवश्यक पावलं. अशा गुन्ह्यांमध्ये पीडितेचा मानसिक छळ आणि सामाजिक दबाव प्रचंड असतो, त्यामुळे अशा वेळी संवेदनशीलतेने काम करणं गरजेचं आहे. आरोपींना लवकरात लवकर आणि कठोरोत्तम शिक्षा व्हावी यासाठी हा खटला जलद गतीने न्यायालयात चालवणं गरजेचं आहे. पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबाला मानसिक आधार, कायदेशीर मदत आणि सुरक्षा पुरवणं अत्यंत आवश्यक आहे. मोबाईल चित्रीकरण हा या गुन्ह्यातील सर्वात मोठा डिजिटल पुरावा असल्याने तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवून त्याचे सबळ पुरावे न्यायालयात सादर करणं गरजेचं आहे. समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा वचक आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणं हाच एकमेव मार्ग आहे. फरार मुख्य आरोपीलाही पोलीस लवकरच गजाआड करतील अशी अपेक्षा आहे. समाजातील अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा वचक आणि अशा नराधमांना कठोर शिक्षा मिळणं हाच एकमेव मार्ग आहे. फरार मुख्य आरोपीलाही पोलीस लवकरच गजाआड करतील अशी अपेक्षा आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.